तर आज सकाळची सुरुवात अशी काही गोड वातावरणानं झालं. आज होतं अक्षय तृतीय. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळ सकाळी सर्वांनी आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे मस्त अशी सुंदर मुलांना घातली होती. कारण आज थोडासा सण आहे असं म्हटलं की मुलं आणि सगळेच खुश होतात. त्यानंतर सगळं आवरून वगैरे घेतलं आणि मस्तपैकी म्हटलं आज दारामध्ये छोटीशी रांगोळी काढावं, कारण रांगोळी वगैरे काढली की कसं छान वाटतं. त्यामुळं इथे मी मस्त असं साफसफाई करून घेतली आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर दारातलं पुसून वगैरे घेतलं आणि एक छोटीशी रांगोळी काढावं म्हटलं. मुलांचं चालूच असतं अधूनमधून इकडून तिकडं नुसतं करणं. कुठलं काही करायचं म्हटलं की त्यांना जास्तच म्हणजे त्यांनाच करायचं असतं, काही पण करायचं झालं की. त्यानंतर इथे मी छोटीशी अशी रांगोळी दारामध्ये काढून घेतली. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे छोटीशी रांगोळी वगैरे काढली आणि मग आता थोडंसं बाहेर जायचं होतं, कारण म्हटलं चला आज बाहेर जाऊन येऊया मस्तपैकी. आज होता संडे आणि संडेच्या दिवशी असं सणासुदीला एकतर सर्वजण घरीच असतात, पण मी आज थोडंसं बाहेर चालले होते कारण थोडं कामही होतं, येताना ते कामही करायचं होतं आणि म्हटलं मग नाश्ताही करून यावं. त्यामुळं थोडंसं बाहेर वगैरे गेलो. मग नाश्ता वगैरे केला. वातावरण खूप जास्त छान वाटत होतं. आज तेवढं काही जास्त ऊन नव्हतं, त्यामुळं मस्त वाटत होतं बाहेर. मग आम्ही इथे नाश्ता वगैरे केला. काव्याचा आणि बाबू यांना दोघांनाही नाश्ता वगैरे दिला आणि मग येताना म्हटलं थोडेसे आंबे वगैरे घ्यावं, पण आंबे एवढे महाग होते ना, बापरे खूप जास्त महाग. तसंही अजून आंब्याचं सीझन तेवढं काही जास्त चालू नाही आहे झाला, तरीही ह्या मॅडमचं खातानाही खूप जास्त नाटके चालू असतात. हे बघा कशी नाटक करत आहे बघा, खूप जास्त मज्जा करते ती. त्यानंतर इथे मी आंबे वगैरे बघितले, पण आंबे तर खूपच जास्त महाग होते बाबा, त्यामुळं काय आंबे वगैरे घेतले नाही आहेत. पुन्हा एकदा माझ्याकडून पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर ओके, बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.